रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। वाहन चालक व प्रवासी वर्गाचे या खड्ड्यांमधून प्रवास करताना अतोनात हाल होत आहेत। शारीरिक वेदनेबरोबरच खड्ड्यात वाहनं आदळून वाहनात बिघाड होतोय। खड्ड्यांच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात खड्ड्यात पोहण्याची स्पर्धा घेऊन अनोखा आंदोलन करण्यात आलं। महाड नगर परिषद प्रशासकीय कारभाराच्या विरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महाड नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला। लवकरात लवकर खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। काय मागणी करताय आपण? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। गेले आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित 2 दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे। 2 दिवस डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे। गेल्या कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगळ कारभार ही महाड नगर परिषद ते करत आहे। आम्ही ठेकेदाराला यासाठी आम्ही जबाबदार धरत नाही। ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत। हे काम आहे, ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात जे ठेकेदाराला, आमचं मागणी अशी आहे की ते पैसे सीओ कडून आणि इंजिनियर कडून वसूल करण्यात यावे, ही आमची मागणी आहे। आणि जर आमचा हेही मागणी आहे, जर तुम्हाला प्रशासनाचा कारभार करायला जमत नसेल तुम्ही राजीनामा द्या, पण आमच्या महाड शहराला असं बकाल करू नका। महाड शहराची अवस्था अत्यंत भयानक केलेली आहे। ज्या आमच्या महाड शहराचा स्वच्छतेमध्ये देशामध्ये क्रमांक येत असताना आणि आज ही अवस्था करून ठेवलेली आहे। महाडमध्ये पर्यटक असतात, त्यांची अवस्था त्यांना धड चालता येत नाही या रस्त्यावरून। तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जर नीट तुम्ही गांभीर्याने दखल नाही घेतली तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू आणि याला सर्वस्वी जबाबदार महाड प्रशासन असेल। दादा, काय नाव तुमचं आणि नेमकं आजचं हे आंदोलन आहे ते कशासाठी होतं? माझं नाव संदीप सकपाळ, महाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार संघटनेचे अध्यक्ष। महाडमध्ये ही क्रांतिभूमी असल्यामुळे इथं पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदारा लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ते तलाव या स्टँडच्या बाजूला उपस्थित झाले, त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केला आहे। सरकारने याच्यावर त्वरित लक्ष देऊन ही कारवाई करावी, अन्यथा पुढे मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।